काय नाव आहे तुमचं? वंदना अजराव कटाणे. आणि कुठचे राहणार? वडद. वळद. कुणी कुठे येते वळद? हे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यात म्हणजे आप्याताप्याच्या पुढे? आप्याताप्याच्या पुढून 7 किलोमीटर. 60 किलोमीटर पुढे? 7 किलोमीटर. हां. अच्छा. बरं मला एक सांगा, तुम्हाला कसं माहीत झालं या लेपाचं? माझ्या बहिणीची शिवरवाले चुटेबाई. चुटेबाईकडे. बरं एक सांगा, तुम्ही हा त्रास कधीपासून आहे तुम्हाला? 2 वर्ष होते. याच्या पहिले बी इलाज केले असतील? भरपूर केले. केले. याच्या पहिले लेप लावले म्हणतात कुठं तुम्ही? चंदूरजना मोरेले 5 लेप लावले. बरोबर. तर आता तुमचा हा आमच्या लेपवर कसा भरोसा बसला बा तुमचा? आणि डॉक्टरनं काय सल्ला दिला तर तुम्हाला? डॉक्टरनं तर खूपच म्हणजे ऑपरेशन त्याचं कामच आहे ते. आता त्याच्या वेळेस ते सूत्र नाही तर सांगतीलच. तर तुम्ही माझ्याकडे परवा दिवशी आले हो आणि एक लेप मी तुम्हाला लावून दिला. हो त्या दिवसात आणि आजच्या दिवसात म्हणजे 1 रुपया तकलीफ त्या दिवशी तुम्हाला होती समजा. हो. आज किती तुम्हाला कमी वाटू आलं? भरपूर कमी वाटत आहे. एका लेपातच म्हणजे पायाचा जास्त आराम पडला, कमरीचा थोडा कमी पडला. बरं. कमरीमध्ये किती टक्के वाटते आणि पायात किती वाटते? पायात बरंच वाटत आहे, कमरीत थोडा आराम पडला. म्हणजे एक 20-25% कमरीत वाटते हो, हो. आणि पायामध्ये 50-60%. 50-60%. हो. बरं, तुम्ही या लेपासबद्दल काय संदेश देऊ शकता लोकांनी? कसं वाटलं तुम्हाला हे? मला तर चांगलं वाटत आहे. चांगलं वाटलं. हो. काय तुमचं ओपिनियन भाऊचं? तुम्हाला आता अनुभव दिसला असेल आईचा? हो. त्याच्यामुळे आता जसं हे आहे हां. पायाची तकलीफ होती ती फार कमी झाली आहे. आणि विशेष म्हणजे की पहिले तुम्ही करून बसले हे सगळं? याच्या आधी खूप हिंडलो आम्ही. अच्छा हे 4थं ठिकाण आहे तुमचं. अच्छा. म्हणजे असं तुमचं समाधान इथे झालं? हो. तर तुम्ही मला 6 ते 10 लेप सांगितले, 3 महिने मेडिसिन आणलं. हो. तर रेग्युलर आराम जरी तुम्हाला 100% वाटला हां. तरी बंद करायचं नाही, पुरा कोर्स करायचा. तुम्हाला सोडून देईन. नाही तर मग म्हणता तुम्ही चांगलं वाटलं? नाही. राम राम. याच्या आधी भरपूर ठिकाणी गेले पण असं विश्वासच नव्हता लेप. अच्छा. लेप लावले हा ना. बा हे फरक पडणार म्हणून. ठीक आहे. चंदूर